शहरात कामं करा नाही तर जळगाव शहरामध्ये आज जे रस्त्यांचे कामं चालू आहे ते अतिशय निष्कृत दर्जाचे आहे आणि प्रशासन कुठंतरी झोपलेलं आहे आणि इतक्या म्हणजे स्लो यांनी चाललेले काम की रस्त्यांचे कामं अर्धवट सोडलेले आहेत आणि त्या अर्धवट कामं सोडले असल्यामुळे लोकांना खूप यायचं पण प्रॉब्लेम झालेला आहे आणि ठेकेदार हे एकदम बोगस काम करत आहे। याच्यामध्ये प्रशासन कुठेतरी पैसे खाऊन कमिशन घेऊन हे काम करत आहे म्हणून त्यांना प्रशासन या ठेकेदाराला बोलायची त्यांची हिंमत नाही आहे। आणि दुसरी गोष्ट जळगाव शहरामध्ये बहुतेक ठिकाणी घंटा गाड्या बंद असल्यामुळे लोक रस्ता म्हणजे कचरा रस्त्यावर टाकत आहे तर प्रशासनाने हे कुठंतरी लक्ष घातलं पाहिजे। नुसतंच म्हणजे कमिशन घेऊन सध्या स्वतःच्या तुंबड्या भरण्याचं काम हे प्रशासन करत आहे म्हणून आम्ही जळगाव शहर महानगर वतीने आज त्यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। झोपलेल्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे झोपलेल्या आता तरी जाग महानगरपालिका प्रशासनाचा निकृष्ट दर्जाचे काम करून घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा महापालिका खुर्च्या गरम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे खुर्च्या गरम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगराच्या वतीनं महानगरपालिकेत जो घोळ चालू आहे तो अत्यंत निर्दयी आहे आणि निषेधार्ह आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दात ह्या महानगरपालिका प्रशासनाचा निषेध करतो कारण जळगाव शहरात जे रस्त्याचे काम चालू आहे त्या ठिकाणी फक्त डांबरीकरणाचं काम मला जर पाहायला गेलं तर तिला हाताने जर उघडलं तर डांबरीकरण निघून जातं आहे। असं निकृष्ट दर्जाचं काम महानगरपालिका प्रशासन करून घेत आहे। त्या ठिकाणी खाली कोणत्याही प्रकारची स्क्रॅपिंग केली जात नाही। काही ठिकाणी डांबरीकरणाचं काम फक्त BWM झालेलं आहे पण त्याच्यावर शिलकोड अजूनही महानगरपालिका प्रशासन करून घेत नाही आहे। हे महानगरपालिका प्रशासन हे फक्त ठेकेदारांना पोचण्याचं काम करत आहे आणि इकडे जनतेला त्याची झळ पोहोचत आहे। मी महानगरपालिकेचे आयुक्त असतील प्रशासन असतील त्यांना सांगू इच्छितो की ह्या ठिकाणी आहे एक म्हणजे साफसफाईचा विषय वॉटर गेटच्या बाबतीत जर पाहायला गेले तर गल्लोगल्ली कुठल्या प्रकारच्या कचरा उचलल्या जात नाही, तो साफसफाई होत नाही आणि अशा वॉटर गेटच्या ठेकेदाराला सुद्धा पाठीशी घातल्या जात आहे। परंतु महानगरपालिका म्हणतं की आम्ही काम करून घेतो पण काम कुठल्या प्रकारचे नाही। दिवाबत्तीच्या माध्यमातून ठेका परत आता काढण्यात आला। मागचा जो ठेकेदार होता त्याच्याकडनं कुठल्या प्रकारचं काम करून न घेता आता पुन्हा दिवाबत्तीच्या माध्यमातून निविदा प्रसिद्ध केली परंतु आमचं महानगरपालिका प्रशासन असे निष्ठे ठेकेदारांना पोचत आहे पण नागरिक एकीकडे टॅक्स पूर्ण भरत आहे आणि त्याची महानगरपालिका हे ठेकेदारांच्या पाठीशी राहून त्यांच्या भलं करत आहे। अशा प्रशासनाचा आम्ही निषेध करतो आहे आणि यापुढे आता जर आम्ही ह्या गांधीगिरीच्या मार्गातून आज वर्षाचा पहिला दिवस आहे। ह्या पहिल्या दिवसापासून आम्ही या प्रशासनाला झोपवून गेलेले प्रशासनाला जाग आणू इच्छितो की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीनं गांधीगिरीच्या माध्यमातून आंदोलन करतो आहे। आताही जर कधी प्रशासन झोपेचं सोंग घेत असेल तर आम्ही यापुढे ह्या महानगरपालिकेच्या गेटलाच कुलूप लावण्याचा इशारा देतो। मागणी काय आपली आता? आमची मागणी आहे की जळगाव शहरातले जे निकृष्ट दर्जाचे कामं होत आहे आता काँक्रिटीकरण झालं ते उखडल्याचं आहे। काँक्रिटीकरणानंतर 2 महिन्यात उघडत असेल तर हे प्रशासनाचे हात ओले झाल्याची ठेकेदाराकडनं ओले करून घेतलेले आहे। त्यामुळे प्रशासन जे काम करून घेत आहे ते निर्दयनीय आहे। साफसफाईचा विषय, दिवाबत्तीचा विषय अशा आमच्या आणि एकीकडे अमृत योजनेच्या माध्यमातून जनतेला टॅक्स लावून त्याचं दुप्पट दंड आकारला जातो। आमची अशी मागणी की त्यांना जो नियमाप्रमाणे जो आहे घरपट्टीच्या प्रमाणे त्यांना तो टॅक्स लावण्यात यावा। अरे खुर्च्या गरम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे या झोपलेल्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे या झोपलेल्या आयुक्ताचं करायचं काय? वॉटर गेटला पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाचा महानगरपालिका प्रशासन
थर्ड पार्टी